असतात, प्रत्येकाचं वेगवेगळं असं आवाज असतो, त्या पद्धतीने ते गायन करत असतात. चला तर सुरुवात करूया. सूर कसा लावायचा, रियाज कसा करायचा. सुरुवातीला सापासून सुरुवात करायची. आणि महत्वाचं म्हणजे आपण गायन करत असताना यामध्ये काही पथ्य पाळायचे असतात. आंबट, तिखट, जास्त काय होतं तेलकट, आंबट तिखट तेलकट खायचं नाही, म्हणजे ज्यामुळे आपल्याला खोक येतो, कफ होतो. हे पथ्य पाळायचे असतात. पण हे पथ्य खूपच कमी लोक पाळतात, पण जे पाळतात त्यांचा आवाज कायम चांगला राहतो. चला सुरुवात करूया. एक एक स्वर वाढवत जायचे, एक एक स्वर कमी करत जायचे. आपण मध्य सप्तकामध्ये प्रॅक्टिस करतो. मध्य सप्तकाचा एक एक स्वर वाढवत जायचे आणि एक एक स्वर मंद सप्तकातला घ्यायचा आपल्याला. आता नी घ्यायचा खालचा मंद सप्तकातला, सॉरी मंद सप्तकातला. रे आता एक स्वर वाढवायचा, ग घ्यायचा, ग. स्वरावरती थांबायचंय, त्यालाच आपण स्वर लावणे असं म्हणतो. रे सा नी, तिच्या पुढला ध घ्यायचा. आता सावर बऱ्याच वेळ थांबायचंय. काही ठिकाणी आपण ओमचा सुद्धा वापर करू शकतो. ओम झालं, परत एक स्वर वाढत जायचं. सा रे गा, मग घ्यायचंय सा कायम करायचा आहे. सा सा आता प घ्यायचा आहे, मंद सप्तकातला प. थोड्या वेळ प कायम करायचा आहे. सा लावायचा आहे. सा रे म पर्यंत आलो होतो, मध्यम पर्यंत आलो होतो. आता पंचम घ्यायचा आहे. परत पाठीमागे यायचे. सा थोड्या वेळ कायम करायचा आहे.
प घेतला होता, आता म लावायचा प्रयत्न करायचा आहे. म लावायचा, खालचा आवाज लागत नाही, खाली खर्जे स्वरा एकदम खालचा आवाज आहे तो, तरी पण प्रयत्न करायचा आहे. थोड्या वेळ कायम करायचंय. सा थोडा कायम करायचा आहे. सा रे पच्या पुढे धवन लावायचं. ध कायम करायचंय. पंचम घेऊन खाली यायचे. आता अवरोह घ्यायचे. अवरोह घ्यायचे. म लावला होता मध्यम, आपण मंद सप्त घातला होता. ग लावायचा आहे. प्रयत्न करायचा आहे. आता नी लावायचा आहे. निषाद लावायचा. निषाद मी कायम करायचा आहे. परत मंद सप्तकामध्ये जायचंय. पेटीत 3 सप्तक असतात. मंद सप्तक, मध्य सप्तक आणि ताल सप्तक. ग लावला होता गंधार, आता रिषभ लावायचा मंद सप्तकातला. सा लावायचा वरचा, शिडत लावायचा आहे. कायम करायचा आहे. सा कायम करायचा आहे. आता आपण सा प सा अशी प्रॅक्टिस करू. साहून डायरेक्ट प, पहून डायरेक्ट
वरचा सा, वरचा सा पंचम वरते, पंचमवरून खालचा सा, सा प सा प, वरचा सा, सा पंचम प प आणि जे स्वर आपण लावले तशाच पद्धतीने आपल्याला आकारयुक्त जर म्हणलं तर आणखी ब्रेक प्रॅक्टिस होते. सॉरी, रात्री मंदिरामध्ये गेल्यामुळे थंडी जास्त होती त्याच्यामुळे आवाज बसलेला आहे. सा रे गा रे सा, नि सा रे सा, नि सा रे सा, नि सा रे सा, नि सा रे सा, सा रे गा पा मा ग रे सा. कोणत्याही स्वरावरून आपल्याला कोणत्याही स्वरावर गेल्यानंतर पकड करता आली पाहिजे. त्याने आपले तसा आपण रियाज केला तर आपल्याला त्यामध्ये स्वर लागतात आपले आणि स्वर पक्के होतात. ग रे सा प मा ग रे सा, ध प मा ग रे सा, नि ध प मा ग रे सा, सा नि ध प मा ग रे सा. अशा पद्धतीने आपल्याला स्वरांची प्रॅक्टिस करायची आहे आणि स्वराची प्रॅक्टिस केली की आपला आवाज चांगला होण्यात मदत होते. त्यामुळं हा जो रियाज आहे खूप महत्त्वाचा आहे. हा सर्वांनी करावा आणि आपल्या आवाजामध्ये बदल करून घ्यावा. आपला आवाज स्वर लावण्यासाठी तयार होतो आणि स्वरावरती पकड येते. आजच्या पाठामध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आलाप कसं घ्यायचं याविषयी माहिती देणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद, नमस्कार. आमचं चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद. जय हरी रामकृष्ण.